गेल्या लोकसभेपासून लोकसभेला सुद्धा ज्या वेळेला यादी प्रसिद्ध झाली फायनल, त्यावेळेस सुद्धा आपण ऑब्जेक्शन रेज करून 1,61,000 एवढी नावं त्या ठिकाणी आम्ही काढून दिली होती. त्यामध्ये दुबार नावं होती, काही बोगस नावं होती. पुराव्यासकट त्यांना दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एकही नाव त्या ठिकाणी कमी केलं नाही. विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती. विधानसभेला सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ 30 ते 35,000 नावं त्या ठिकाणी दुबार किंवा हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाकण्यात आली होती. त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी नावं कमी केले नाहीत. आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. वारंवार त्यांच्याकडे जेवढ्या निवडणुका झाल्या त्यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन रेज केलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत, परंतु त्या लोकांनी कुठलीही कारवाई केली नाही. परंतु आज आमच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील, मनसे असेल किंवा आमचं उद्धव साहेब, शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व मंडळींनी या ठिकाणी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी जागेवरती पाहणी करून एक प्रत्येक प्रभागामध्ये हे जे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बोगस कारभार या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून आज महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी आहेत. आणि या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने मला वाटतं हे प्रभाग रचना ज्यावेळेस डिक्लेअर केली त्यावेळेस प्रत्येक वॉर्डाचे नकाशे त्या ठिकाणी पब्लिश केले आणि त्यावेळेस लोकसंख्या निश्चित करून त्या लोकसंख्येचा पण त्या ठिकाणी मतदार किती असतील या प्रभागामध्ये याची संबंध माहिती त्या ठिकाणी दिली आहे. असं असताना सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये इतर प्रभागातली नावं त्या ठिकाणी जाणून त्या ठिकाणी टाकलेली आहेत. काही ठिकाणी इपिक नंबर नाहीत, काही ठिकाणी फोटो नाहीत, काही ठिकाणी इतर भाषेतली नावं तामिळ भाषेमध्ये टाकलेली आहेत, इतर भाषेमध्ये टाकलेली आहेत. त्यानंतर कित्येक ठिकाणी वयामध्ये सुद्धा आहेत. 26 वर्षाच्या मुलाला दाखवला 104 वर्षाचा, त्याच्या आईला दाखवला त्या ठिकाणी 52 वय दाखवले. म्हणजे काय चाललेलं काय?